छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने शहरामध्ये सध्या बैठका घेणं सुरू आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। महानगरपालिकेचं बिगुल सध्या वाजलेलं आहे। ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। त्याच अनुषंगाने सध्या सर्वच पक्ष कामाला लागलेले आहे। आपल्या सोबत आता सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत, जे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वार्डामध्ये प्रभागामध्ये बैठका घेणं सध्या सुरू आहे। तर आपल्या सोबत शहर प्रमुख आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि शिवसेनेचे नेते सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल सर, आता तुम्ही वार्डामध्ये जाऊन किंवा प्रभागामध्ये जाऊन मार्गदर्शन करत आहात, काय नेमकी रणनीती असणार आहे किंवा कसं मार्गदर्शन करणं सुरू आहे? रणनीती कधी सांगत नाही, ट्रेड सिक्रेट असतं हे नेहमी गुप्तच असतं। पण तरीही बऱ्याच कालावधीनंतर म्हणजे 2015 नंतर म्हणजे 10 वर्षांनी महानगरपालिका होऊ घालतायत आणि तेही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार होणार आहे। स्वतःहून सरकारची इच्छा नाही आहे या महानगर निवडणुका कुठल्याही घेण्याची, आणि त्यामुळे 10 वर्षानंतर स्थित्यंतर जी झालेली आहे, ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत राजकारणामध्ये, त्याची पाहणी करण्याकरता संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आम्ही वॉर्डामध्ये फिरत आहोत। आणि त्याच्यातनं एक लक्षात येतंय की आमचा बेस स्ट्रॉंग आहे, आमचा शिवसैनिक कुठेही हल्लेला नाहीये आणि शिवसैनिकाच्या मनामध्ये ज्या काही या गोष्टी घडल्या आहेत त्या पसंत नाही आहेत। आणि त्याच्यातून उद्या जर महानगरपालिका झाल्या तर ज्या संभाजीनगरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अफाट प्रेम केलेलं आहे, उद्धव साहेबांचं अफाट प्रेम आहे, त्या संभाजीनगरवर पुन्हा एकदा भगवा फडकवायचाच हा शिवसैनिकांचा निर्धार इथे दिसून येतोय वार्डामध्ये फिरताना, आणि त्यामुळे ती चाचपणी करायलाच आम्ही या ठिकाणी आलो। बरं, ज्या शिवसेनेनं आज काही नेत्यांना मोठं केलेले आहे तेच पक्ष सोडून गेलेले, त्यांची पोळ कशी भरून निघणार? त्यांची प्रवृत्ती जगाच्या नजरेस आली, मिळेल तिथे जायचं ही जी प्रवृत्ती आहे ती शिवसैनिकांमध्ये नाही। शिवसैनिक हा आदेशाने बांधलेला माणूस आहे। बाळासाहेब ठाकरे काय, उद्धव साहेब काय, आदित्य ठाकरे काय, जे जे सांगतील काय, आता महानगर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली, वैद्य साहेबांच्या नेतृत्वाखाली या संभाजीनगरच्या निवडणुका लढल्या जातील। त्यावेळेला आदेशाप्रमाणे काम करणं ही वृत्ती शिवसैनिकांमध्ये असल्यामुळे आम्हाला काय फारसा फरक पडत नाही। तर आपण बघितलं की ज्यांना जिथे मिळेल ते त्या ठिकाणी जात असतं, पण जे शिवसैनिक आहे ते खरंच सोबत आमच्या सोबतच आहे। आपल्यासोबत महानगर प्रमुख आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत। काय सांगाल, सध्या वार्डात प्रभागामध्ये बैठका चालू आहे, कसं आपला प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद तर 100% चांगलाच मिळणार। आणि ह्या बैठका फक्त महापालिका आहे म्हणून नाही, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक ठराविक कालखंडानंतर आम्ही नेहमी या बैठका घेत असतो। पक्षाची रचना, अपग्रेडेशन या गोष्टी चालू असतात, त्याचाच एक भाग म्हणून ह्या सगळ्या बैठका आपल्या शहरभर चालू आहेत। तर हे होते महानगर प्रमुख, यांनी सांगितलं आहे की पक्षाचे काही हे असतात त्यासाठी सध्या बैठका सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मी रवींद्र सुरडकर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।